नमस्कार. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या. पत्रकार दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान. स्काउट ग्राउंड येथे आयोजित कुलसप्ताह 2011चे उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू शिरीष लिमये यांच्या हस्ते संपन्न. रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयाच्या वतीने जनवार्ता न्यूजचे संपादक सागर शिंदे यांचा सत्कार. कृष्णानंद स्वामी पुण्यतिथीनिमित्त ह.ब.प. किसन महाराज यांच्या हस्ते मुलांचे कर्तृत्व घडवणाऱ्या मातांचा गौरव. कार्यकर्त्यांच्या कामाची नोंद समाजाने घेतल्यास त्यांना पुढील कामाची प्रेरणा मिळते, आमदार बापू पाठारे यांचे प्रतिपादन. एसएनडीटी महाविद्यालयातील अस्वच्छतेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांची जोरदार आंदोलने. पत्रकार दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांना विशेष पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रमहर्षी दर्पणकार कैलासवासी बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिनानिमित्त म्हणजेच पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विशेष पत्रकारिता पुरस्कार वितरणाचे आयोजन एस.एम. जोशी येथे करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्याबरोबरच जनवार्ताचे संपादक सागर शिंदे, श्रीकांत बोजेवार, विवेक इनामदार, प्रगती बानखेले, संजय मलमे या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्षम नगरसेवक म्हणून शंकर पवार यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, नगरसेवक शंकर पवार, राज्य अध्यक्ष गणेश जोशी, राधेश्याम चांडक, अभिनेते विक्रम गोखले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक म्हणाले, समाजात दरोडे, बलात्कार अशा घटना घडतातच, पण त्याचबरोबर अनेक चांगल्या गोष्टीही घडतात. त्यामुळे पत्रकारांनी अशा समाज हिताच्या गोष्टी जगासमोर आणणे गरजेचे आहे. ते म्हणाले, राज्य पत्रकार संघाच्या धोरणामुळेच ह्या दिवशी पुरस्कार देऊन गौरविल्या जाते. काही गोष्टी जीवनात गांभीर्याने घ्यावे लागते. समाजात चुरून फेडायचे काम पत्रकार करीत असतात. आपल्या संस्कृतीला आपण विसरून चालणार नाही. ज्ञानाशिवाय पदवी दिली जाते, परंतु पत्रकारितेचा पुरस्कार हा तोलून मापूनच दिला जातो. गोखले म्हणाले, पत्रकारितेचे उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळकांपासून अग्रलेख आपण पाहिले आहेत. निर्भीडतेने चुका दाखवून देणे हे काम पत्रकारितेचे आहे. समाजकंटकापासून त्रास होणाऱ्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो, असेही ते म्हणाले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्ष गणेश जोशी यांनी आभार मानले. आज ह्या कार्यक्रमानिमित्त मी लोणकर साहेबांना आल्या सांगितलं होतं की हा पुरस्कार याच्यामध्ये सर्वात जास्त श्रेय जे माझ्या आईचं आहे. हे माझ्या आईला सोबत आईलाही वरती बोलावं, पण ते त्यांच्याकडनं घाईगडबडीत राहून गेलं. पण मी माझ्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांना, आज माझे ज्येष्ठ नागरिक आणि सर्व माझ्या वार्डातले, दोन्ही वार्डातले ग्रुप इथं उपस्थित आहेत की त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे मी उल्लेख करतो की खऱ्या अर्थाने जे महत्व आपण आईवडिलांना द्यायला पाहिजे, ज्या महत्वाला ज्याच्यापासून आपण घडलं त्याला महत्व देऊन आज आपण पुढे जा, मला कुठेही अडचण येणार नाहीच.
स्काउट ग्राउंड येथे आयोजित कुलसप्ताह 2011चे उद्घाटन ज्येष्ठ खेळाडू शिरीष लिमये यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कुलमुख्य वीरेंद्र विसाळ, सहाय्यक कुलमुख्य सुदीप पुरोहित, समिती प्रमुख ओंकार धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम पंत सचिव स्काउट ग्राउंड सदाशिवपेठ येथे आयोजित करण्यात आला। मान्यवरांच्या आणि खेळाडूंच्या हस्ते फुगे सोडून तसेच मशाल फेरी काढून जल्लोषपूर्ण उत्साहात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे शिरीष लिमये यांनी मुलांना संघ भावनेने कसे खेळावे तसेच सामान्यांमध्ये खेळताना कशा प्रकारच्या युक्त्या वापराव्या याबद्दल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास 250 मुले आणि पालक उपस्थित होते। यावेळी क्रिकेट, थ्रोबॉल, डॉजबॉल या खेळाचे सामने घेण्यात आले। हा क्रीडा महोत्सव 12 जानेवारी पर्यंत 5:30 ते 7:30 या वेळात मैदानावरच होणार आहे। कुलसप्ताहात सर्व माजी कुलवीरांनी सहभागी व्हावे असे आवाहन वीरेंद्र विसाळ यांनी केले। या क्रीडा महोत्सवाचे आयोजन ओंकार धायगुडे, पूजा मेहता, माधवी आंबेडे, निखिल चिंचकर, प्रसन्न कुलकर्णी, अविनाश गायकवाड, हर्षदा बुटाला, शारदा देव यांनी केले। रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा राजगुरू विद्यालयाच्या वतीने जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जनवार्ताचे संपादक सागर शिंदे, ज्योतिषतज्ञ आदिनाथ साळवी, मुलींच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मंगला साठे, मुलांच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय जाधव, प्राध्यापक सुधाकर पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी 139 विद्यार्थ्यांना 21 अपेक्षित प्रश्नसंचाचे वाटप सागर शिंदे आणि आदिनाथ साळवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आदिनाथ साळवी म्हणाले, स्वतःचे शिक्षण घेताना मुला मुलींचे क्लासेस घेऊन मी शिक्षण पूर्ण केले। पुढे बोलताना साळवी म्हणाले, आई वडिलांची मी कधी मदत घेतली नाही, बाकीच्यांची तर खूप दूरची गोष्ट आहे, पण मी खूप लोकांना मदत केली। जसं सागर शिंदे आता म्हटला की हुतात्माचा कोणी माणूस गेला, मग तो विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, काही असेल, त्याची कोणतीही गरज असेल तर त्याला मी मदत 100% करणार। सागरला जी मदत केली ती फक्त हुतात्माचा विद्यार्थी म्हणून। तसंच झोपडपट्टीतला, गरिबीतला कोणी माणूस भेटला तर त्याला मी 100% मदत करतो। मी कसा घडलो ते तुम्हाला 2 मिनिटात मी सांगणार आहे। मला एक खूप बिझी शेड्यूल असतं, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे। वडरवाडीमध्ये आम्ही राहिला होतो। काचेच्या बाटलीमध्ये रॉकेल भरून त्या दिव्यावरती आम्ही अभ्यास करायचो। सावंत सरांनी ज्यावेळेला ते म्हटले की इथे पडणार नाहीत, त्यानंतर 6माही परीक्षा झाली, त्याच्यामध्ये आमच्या वेळेला बीजगणित आणि भूमिती 75 मार्काचं असायचं 8वीला। त्यावेळेला मला बीजगणित आणि भूमितीमध्ये 150 पैकी 150 मार्क होते। जगायचं म्हणून उगीच कसं तरी जगायचं नसतं, जगायचं म्हणून उगीच कसं तरी जगायचं नसतं, जगता जगता निदान 3 काळांचं व्याकरण जाणून जगायचं असतं। कारण मागावून येणाऱ्या प्रत्येक पथिकाला जगण्याचा अर्थ समजण्यासाठी अर्थपूर्ण जगायचं असतं, अर्थपूर्ण जगायचं असतं। मी 1985 ते 1989 या कालावधीमध्ये या शाळेत शिकत होतो। त्यावेळेला तुमचा जन्मही नसेल कोण। 1985 ते 1989 या कालावधीत तिथे मी शिकलो। रामदास पवारांच्या घराच्या तिथे मुसाळकर बंगल्याच्या समोर 8x6ची झोपडी, जी आमची स्वतःची नव्हती, भाड्याची होती, भाड्याच्या घरामध्ये आम्ही राहायचो। 1983 साली आम्ही पुण्यात आलो, त्यावेळेला हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला सुरुवात केली। माझे वडील हॉटेलमध्ये आचारी काम करत होते। 2 वेळेला खायची भ्रांत। वडील अट्टर पिणारे होते आणि आमच्या घराण्यामध्ये पिला नाही असा माणूस न पिणारा शोधून सापडत नव्हता। ते दृश्य, त्या दृश्यानेच माझं आयुष्य बदललं। आणि मला सांगायला आनंद होतो की आमच्या 7 पिढ्यामध्ये न पिणारा माणूस कोणी नाही, पण मी सुपारी सुद्धा खात नाही। आमच्या वडिलांची चुलते वगैरे सगळे म्हणायचे की यांचे बाप दारूमध्ये गेले, हेही दारूमध्ये जाणार, यांची मुलं काय करणार आहेत, हे दारूमध्येच जातील। ते शब्द ते कायम मला घडवत गेले। कृष्णानंद स्वामी पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. किसन महाराज यांच्या हस्ते मुलांचे कर्तृत्व घडवणाऱ्या मातांचा गौरव करण्यात आला।
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून मुलांचे कर्तृत्व फुलविणाऱ्या 11 मातांचा गौरव ज्ञानेश्वरी वाचन मंदिर आणि मातृगौरव न्यासच्या वतीने करण्यात आला. कृष्णानंद स्वामी पुण्यतिथी निमित्त फुले मंडईतील साखरे महाराज मठामध्ये हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय, भाषणे आणि आभार अशा चाकोरीला फाटा देत हबप किसन महाराज साखरे यांच्या हस्ते सामान्य घरातील या मात्यांना गौरविण्यात आले. यावेळी कुमुदिनी औरंगाबादकर, लक्ष्मीबाई रासने, सुभद्रा घाटे, तारामती माळी, शोभना कुलकर्णी, सुलोचना जंगम, आशा संत, सुंदराल रामलिंग, शुभदा कुलकर्णी, निर्मला जनार्दन आरडे आणि मंदाकिनी डाखवे अशी या मातांची नावे आहे. भाषणांऐवजी केवळ पांडुरंग हरी आणि मंगलमूर्तीचा घोष यावेळी होत होता. सन्मानपत्र, भगवे उपरणे, श्रीफळ, तुळशी वृंदावन आणि ओंजळभर सुगंधी फुले स्वीकारताना या मातांना कष्टांचे सार्थक झाल्याचीच भावना होत होती. कार्यकर्त्यांच्या कामाची नोंद समाजाने घेतल्यास त्यांना पुढील कामाची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन आमदार बापू पाठारे यांनी केले. साहित्य कलायात्री प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नम्रता लोणकर, संदीप जाधव, जालिंदर कामटे, अशोक पवार, सचिन गिरमे, जयंतीलाल जैन, बंडू पवार, नरेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचा बांधिलकी जीवनगौरव पुरस्कार उंडरी गावच्या सरपंच आशा आबनावे आणि शरद पवार जीवनगौरव पुरस्कार आंबेगाव खुर्दचे उपसरपंच आणि शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश वनशिव यांना आमदार पठारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना पठारे म्हणाले, सामाजिक संस्थांकडून मिळालेल्या पुरस्काराने कार्यकर्त्यांचा काम करण्याचा उत्साह दुप्पट होतो, जबाबदारीही वाढते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली महागावकर यांनी केले. SNDT महाविद्यालयातील अस्वच्छतेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली. SNDT महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी स्वच्छतागृहांना दारे नाहीत, दारे आहेत तर कड्या नाहीत. महाविद्यालयाच्या परिसरात कुठेही कचरापेटी नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. बाजूच्या झोपडपट्टीतील मुले या महाविद्यालयात येऊन मुलींची छेड काढतात. या सर्व प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी महाविद्यालय परिसर प्रमुख जाधव यांना घेराव घातला. या सर्व प्रकारांबाबत वारंवार तक्रार करूनही महाविद्यालयाचे प्रशासन काहीही पावलं उचलत नाही. असे पुन्हा झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसेच्या वतीने देण्यात आला. स्नेहा मेवाने हिने या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी प्रीती रंधवे, सुमेधा जाधव, पूनम बागडे, शीतल काळे, रेखा कुंडले यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मनविसेचे शहर पदाधिकारी महेंद्र धावडे उपस्थित होते. नमस्कार, मी नेहा विक्रम मेमाणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कोथरूड विभागाची महिला अध्यक्ष. SNDT कॉलेजमध्ये मी जेव्हा काल पाहण्यासाठी आले होते पूर्ण दिवसभर, तर तेव्हा मी टॉयलेटची हे केली, म्हणजे स्वतः जाऊन तिकडे बघितलं की टॉयलेट्स त्यांचे स्वच्छ आहेत का, त्यांची परिस्थिती कशी आहे. तर तेव्हा मी बघितलं तिकडे स्वच्छता तर अजिबात नाहीच आहे. त्याला दरवाजे नाही आहेत, दरवाजे असतील तर कड्या नाही आहेत. आणि आर्ट्स कॉमर्सच्या कॅम्पसमध्ये मी जाऊन आले तर मुलींना मी चौकशी केली तर मुलींनी त्यांना एक निवेदनपत्र दिलेलं होतं कंप्लेंटचं, की इकडे आम्हाला डस्टबिन पाहिजे, कारण का ते डस्टबिन जे त्यांनी ठेवलेले नाही आहेत, त्यांनी झाडांच्या बाजूला सगळे कचरा साठून त्यांनी सगळं किडे, त्यांनी मच्छर वगैरे सगळे झालेले आहेत. त्यावेळेस पण यांनी म्हणजे स्टुडंट्सनी जे त्यांना मागणी घातली होती पण पूर्ण केलेली नाहीये. आणि आज सकाळीच मी जेव्हा इकडे आले तेव्हा मुली बसमधनं उतरून आत जासपर्यंत 2 मुलांनी तिला त्रास दिला तिथे. तर त्यावेळेस त्या मुली म्हणजे थोड्याशा तर घाबरणारच ऑब्व्हियसली, कारण का मुलांनी त्रास दिल्यावरती. पण त्यांना तिथल्याच एका माणसाने सपोर्ट करून मग त्यांना म्हणजे मारण्यात आलं त्या मुलींकडनं. आणि मी पण इथे बसल्या आता आम्ही बसलो होतो तर मुलांना वॉचमन न परमिशन, गर्ल्स कॉलेजमध्ये सहसा मुलांना परमिशन न देत असल्यामुळं सुद्धा वॉचमन परमिशन आतमध्ये मुलांना मी जाताना बघितलेलं आहे भरपूर.